नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत लग्नाच्या बोहल्यावरती चढलेला अर्जुन काही केल्या त्याची हिंमत होईना गळ्यात माळ घालण्याच्या प्रियाच्या. तो काही गळ्यात तिच्या माळ घालत नसतो. त्याला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने सगळ्यात पहिले सायलीशी लग्न केलं, तिच्या गळ्यात माळ घातली. ते क्षण आठवून तो इमोशनल होत असतो. चैतन्य वाट पाहत असतो. अजूनही सायली आलेली नाही. त्यालाही काळजी वाटत असते. सगळेजण आनंदी असतात. अश्विन त्याला सांगतो, दादा अरे वर मला घाल, कुठे लक्ष आहे तुझं. सगळेजण त्यांना हट्ट करत असतात घाल म्हणून. आणि तो जड अंतकरण जड हाताने ती माळ एकदाची त्या प्रियाच्या गळ्यात घालतो. सगळ्यांना आनंद होतो की तो क्षण आला आणि यांचं लग्न लागलं. प्रिया मात्र फार उतावीळ. ती गुरुजींना विचारते, आता मी याची नक्की लग्नाची बायको झाली ना. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही, अजून विधी बाकी आहेत, तेव्हा तुम्ही पूर्णपणे बायको व्हाल. अजून नाही, विधींना सुरुवात करा ना लवकर गुरुजी. म्हणून उतावीळपणा प्रिया करू लागते आणि सगळेजण तिची गंमत करू लागतात, हसू लागतात. इकडे सगळे वाट पाहत असतात ती सायलीची. सायली तिथे ट्रॅफिकमध्ये अडकलेली असते आणि ट्रॅफिक एकदाची क्लिअर झाली, आता आपण लवकर त्या ठिकाणी पोचू ह्या गोष्टीने तिला आनंद होतो आणि पटकन रिक्षात बसून मग ते निघू लागतात. इकडे लग्नाचे विधी पुढचे पार पडायला सुरुवात होते. इकडे फार घाई असते ती प्रियाला ती पटपट ती उरकण्याची. सगळेजण पाहत आहे, सगळे विधी चालू असतात. मात्र अर्जुनचं लक्ष त्या विधींमध्ये अजिबातच नसतं. त्याला प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट आठवत असते जेव्हा त्याने सायलीसोबत वेळ घालवलेला असतो. सायलीसोबत त्याने प्रेमाचे जे क्षण घालवले, त्या दोघांनी एकमेकांना दिलेली प्रेमाची कबुली, ते प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात. तो इमोशनल होत असतो. त्याचा हातही अक्षरशः जिथे आहे तिथेच असतो. ती प्रिया त्याचा हात धरते, बळजबरी त्याला टाकायला सांगते आहुती. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी त्याला त्रासही होत असतो. सायली मात्र फार खुश असते, लवकरच आपण मांडवापर्यंत पोचू. पण इकडे अर्जुनची मात्र घालमेल वाढतच चाललेली असते. प्रियाचा उतावीळपणाही वाढलेला असतो. कल्पना अर्जुनला म्हणत असते, अरे तुझ्या चेहऱ्यावर अजिबातच नूर नाही, थोडासा हास तरी. आणि तिची थट्टा मस्करी करत लगेचच त्याची बहीण म्हणते की प्रियाला तर असं झालं आहे, मी कधी एकदाची अर्जुनची बायको होईल. तिला बघा ना किती घाई झाली लग्नाची, किती उतावीळ झाली. तेव्हा ती म्हणते, हो ना गुरुजी, पटपट सगळे विधी आटपा. आणि मंगळसूत्र घालायची वेळ कधी आहे. तेव्हा गुरुजी म्हणते, अजून वेळ आहे. आणि ते मग मंत्र म्हणू लागतात. इकडे बघता बघता सायली त्या लग्न घरापर्यंत पोचलेली असते. तिला आता प्रश्न पडतो, ती एवढी सिक्युरिटी टाईट आहे, तिथून कशी आतमध्ये जाणार. तिला टेन्शन आलेलं असतं. इकडे अर्जुनलाही टेन्शन आलेलं असतं. तो क्षण आलाच जेव्हा गुरुजींनी मंगळसूत्र मागवलं. त्याच्या अंगाचं कापरं व्हायला लागतं, डोळ्यात अश्रू येऊ लागतात. आणि विमल तिथे ते ताट घेऊन येते, ज्या ताटामध्ये मंगळसूत्र ठेवलेलं असतं. त्या मंगळसूत्राला पाहून अर्जुनला त्याने सायलीला जे मंगळसूत्र घातलं होतं त्याची आठवण येऊ लागते. त्या क्षणांमध्ये तो पुन्हा हरपून जातो. ते क्षण त्याला आठवू लागतात. इकडे मात्र प्रिया फार खुश असते. तिला फार आनंद झालेला असतो. तो क्षण आलाय जवळ, मंगळसूत्र आलंय जवळ. इकडे प्रिया खुश. आणि कुसुमताई आता सायलीला सांगत असते की आपण मध्ये जायचा रस्ता कसा काढायचा. तर ती म्हणते, माझी मैत्रीण येत आहे, ती आपल्याला मध्ये जायचा मार्ग सांगणार आहे. बँड बाजा वाजवत वाजवत तिथे पोहोचते. आणि मग ती पोहोचल्यावर ती सायली विचारू लागते, हा सगळा काय प्रकार आहे. मग त्या दोघांची ओळख स्वतः कुसुमताई करून देते. हा सत्या आणि ही मीरा, माझ्या मावशीची नातवंड आहे ही. आणि हिचीच मदत मी घेऊन तुला आतमध्ये पोचवणार. सत्या मग सांगतो, आम्ही तुला मदत करायला ताई इथे आलो आहोत. आम्ही ह्या बँडवाल्या दादांना इथे घेऊन आलो आहे. त्यांच्या आरडाओरड्यात गाजावाजामध्ये तू कुणालाही कळणार नाही असे आतमध्ये निघून जाशील. म्हणजे काय करणार. तेव्हा सायलीला कळत नसतं. मग तो सायलीला त्या बँडवाल्यांची टोपी आणि त्यांचा कोट घालायला देते. तो कोट घातल्यानंतर तू ह्या बँडवाल्यांच्या मध्ये गुपचूप घुसून जायचं, कुणाला काही कळणार नाही, अशी युक्ती ती मीराने सांगितल्यानंतर सायलीला फार आवडते. सत्यही म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी ते बाहेर आहे, तुला हवी ती मदत करायला. तेव्हा सायलीला फार भारी वाटतं की तुम्ही दोघांनी माझी खूपच मोठी मदत केली, मला ह्या संकटातून बाहेर पडायला मदत करतात, तुमच्या दोघांचे खूप आभार. तेव्हा ते दोघं म्हणतात, आता इथे आभार वगैरे काही नाही, तू पहिले आतमध्ये जायचं बघ. मग बँडवाले इतक्या उशिरा का आले म्हणून बॉडीगार्ड त्यांच्यावर चिडतात. पहिले आतमध्ये जा, तुमची तिथे वाट पाहत आहेत सगळेजण, असं म्हणत बॉडीगार्ड त्या सगळ्यांना आतमध्ये जायला सांगतात. अर्जुनला सगळेजण म्हणत असतात की मंगळसूत्र घाल. आणि हा बँडबाजा असा का वाजतोय,
कोण असा वेगळ्याच तुतारीच्या आवाजामध्ये बँड वाजवत आहे. सगळ्यांचं लक्ष विचलित होऊ लागतं. एकदम कर्कश आवाजामध्ये कोण वाजवतं आहे, सगळेजण डिस्टर्ब होऊन जातात. इकडे अर्जुनला कल्पना सांगते, हे मंगळसूत्र घे आणि प्रियाच्या गळ्यात घाल. तेव्हा जोरजोरात बँडमध्ये कोणीतरी एकदम घाणेरड्या आवाजात काहीतरी वाजवत असतं. त्या गोष्टीचा संताप प्रियालाही होतो. प्रिया जोरात ओरडून उठते, कोण आहे रे तिकडे, काय वाजवते घाणेरडा, इकडे बंद करा बरं हे सगळं. आणि त्याच मग त्या बँडवाल्यामधली एक व्यक्ती त्या मांडवामध्ये पोचते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा कोण असेल बरं, सगळ्यांना प्रश्न पडला. आणि सगळ्यांसमोर मग उभी राहत सगळ्यांना आश्चर्य वाटेल अशा मोठा धक्का सगळ्यांना बसतो. ती उभी राहिल्यानंतर तिची टोपी काढते, जॅकेट काढते आणि सांगते, आले मी माझ्या नवऱ्यासाठी लग्न करण्यासाठी, माझ्या नवऱ्याशी, असं म्हणत ती त्या मांडवात एंट्री करते. घरातले सगळेजण खाडकन उभे राहतात. सगळ्यांची भीती जी असते ती सगळ्यांच्या समोर उभी असते. शेवटी पोचलीच ती बाई तिथे फिल्मी स्टाईलमध्ये. मग सगळेजण तिला पाहून आश्चर्यचकित होतात. अर्जुन मात्र फार खुश होतो तिला पाहून. अश्विन तिला सांगत असतो, इथे का आलीस तू, निघून जा इथून, म्हणून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला इतक्या कॉन्फिडंटपणे सायली तिथे सगळ्यांशी शब्दाला शब्द देत तिथे उभी राहते आणि सगळ्यांच्या नजरेला नजर मिळवत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देत खंबीरपणे तिथे उभी राहते. अक्षरशः पूर्ण आजीच्या आवाजालाही ती घाबरत नाही. पूर्ण आजीलाही ती सांगते, मी माझ्या नवऱ्याशी लग्न करण्यासाठी इथे आले आहे. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्हाला तुम्ही वेगळे करत आहात हे चुकीचं आहे. तेव्हा कल्पनाही तेव्हा म्हणते, तुला आमचं सुख पावत नाही का? तेव्हा ती म्हणते, आई तुम्हाला सांगू का, आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे सत्य आहे, पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आम्ही दोघं खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतो. त्याची शिक्षा आम्हाला नका देऊ, आम्हाला वेगळं करू नका. पण प्रिया म्हणते, आता मी होणारी बायको आहे त्याची, तू कोणीच नाही, तेव्हा तू इथून निघून जायचं. सायली म्हणते, जर अर्जुन त्याच्या तोंडून सांगितलं तर मी निघून जाईल. पण अर्जुन म्हणतो, हे सगळं खोटं आहे, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे आणि तुलाच मी आयुष्यभर बायको मानणार. त्याने असं उत्तर दिल्यावर कुणालाही न जुमानता तोही तिच्या बाजूने खंबीर जातो, कुणालाही घाबरत नाही. रविराज तिला म्हणतो, तू इथून निघून जा, इथे सगळे विधी होऊ दे, नंतर आपण बोलू. तेव्हा सायली त्यांना म्हणते, मी तुमचा खूप आदर करते, पण तुम्हीही विचार करा ना, आम्ही दोघं एकमेकांना खूप प्रेम करतो आणि असं जबरदस्ती तुम्ही अर्जुनचं लग्न प्रियाशी लावत आहात. ती तरी सुखी राहील का? आम्हीही सुखी नाही राहणार. असं म्हणत ती अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असताना लगेच दोघांच्या मधोमध प्रिया येऊन उभी राहते आणि म्हणते, इथून निघायचं, नाहीतर तुझ्या हाताला धरून तुला मी मांडवाच्या बाहेर नेऊन फेकते. असं म्हणत तिचा हात कचकटून ती पकडते, पिरगळते. अर्जुनला फार संताप होतो. तो तिला म्हणतो, हात सोड. तेव्हा ती सोडत नसते. एकदम जोरात किंचळून अर्जुन म्हणतो, सोडती का नाही? तेव्हा ती पटकन हात सोडते. पण ती म्हणते की मी तुमच्या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही, मला अर्जुनशी लग्न करायचं आहे, मी त्याची बायको होणार. आणि या गोष्टीला मात्र आता अर्जुनही विरोध करू लागतो आणि बॉडीगार्ड्सला ती बोलवते. बॉडीगार्ड तिथे येतो तर लगेचच प्रिया त्या बॉडीगार्डच्या कानाखाली सटकन वाजवते आणि ती मग म्हणते, ह्या मुलीला इथून घेऊन जायचं, बाहेर नेऊन फेकायचं, माझ्या लग्नात तिथे दिसायला नको आहे. प्रियाने बॉडीगार्डला सांगितल्यानंतर तो लगेचच सायलीला हात लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. लगेच अर्जुन तिथे त्याचा हात पिरगळतो आणि त्याला सांगतो, तुला जे जॉब दिला आहे ते करायचं, बाहेर जाऊन सिक्युरिटी म्हणून उभा राहा, तुझं आतमध्ये काहीच काम नाही. तेव्हा तो सायलीला वाचवतो आणि सगळ्यांसमोर उभा राहून म्हणतो की आजी, माझंही खूप प्रेम आहे, तुझ्या शब्दाखातर मी लग्न करायला तयार तर झालो, पण माझं अजिबात मन नाही प्रियाशी लग्न करण्याचं, माझं खूप प्रेम आहे. आता प्रतिमाही पुढील भागात आपल्याला दिसेल की ह्या दोघांच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते आणि त्या दोघांना वेगळं करू नका. ते दोघं एकमेकांना खूप प्रेम करतात, त्यांचा मार्ग चुकीचा असेल पण ते चुकीचे नाही असं सगळ्यांना ती पटवून सांगते. आजी म्हणते, मी तुला जे वचन दिलं होतं त्याच्यातनं जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. तेव्हा प्रतिमा सांगते, जे वचन मला आठवतही नाही त्या वचनातून आजी मी तुला मुक्त करते, पण ह्या दोघांना वेगळं करू नका. पूर्ण आजीसमोर आता अर्जुनही म्हणतो, आजी तू वचनातनं मुक्त झाली, आता मलाही तुझ्या वचनामधनं मुक्त कर आणि मला सायलीला जे 7 जन्माचे मी वचन दिलं आहे सांभाळण्याचं ते मला पूर्ण करू दे. घरातले सगळी मंडळी रागारागाने तिथून निघून जातात. त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघंजणं लग्न करतात. त्या दोघांचं लग्न बघायला तिथे कोणीही नसतं, फक्त चैतन्य, विमल आणि कुसुम ही 3घच जण असतात. पुढे आपल्याला आता खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.